माझ्या नशिबाने चांगल्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली. म्हणजे एक ते विजया मेहता, विक्रम गोखले, सतीश दुभाषी, सुहास जोशी, मोहन जोशी, सुधीर जोशी, किती नावं घेऊ, दिलीप प्रभावळकर यांच्यावर, अशोक सराफांबरोबर काम करायची संधी मिळाली. आणि मला शिकण्याचं भरपूर मिळालं. त्याचा अभ्यास, साहित्य, त्याच्यासाठी वेगळं मला स्कूलमध्ये जायची गरज नाही. आता म्हणजे मला ते मोहन जोशी, विक्रम गोखले, मामा अशी भिनलेलं, म्हणजे कोणाच्या अंगात वारं येतं ना तसं येईल माझ्या अंगात वारं. देवाचं वारं कसं येतं तसं हे सगळे देव माझ्या शरीरात घुसलेले आहेत ऑलरेडी. पडदा उघडल्यानंतर नटाचं जे होतं ते त्याचं पुढचं आयुष्य ठरवतं. इन्सिक्युरिटी नाही वाटली ते म्हणून मी काम करतोय की नाही मला हिरोच बनायचंय. मला काय असं स्टार व्हायचं नव्हतं किंवा काही हिरो बनून झाडाच्या मागे धावतोय वगैरे. हे तुम्हाला केव्हा कळलं की आपण खूप उत्तम नकला पण करू शकतो? लोकांनी पाहिलंय काय, ज्ञानी वगैरे ज्ञाना वगैरे असे पाहिले भूमिका केलेल्या ते आठवतंय, कारण ते लोकांना आवडतंय. रामदास आठवले सोडले तर हल्ली कोणी कोणाच्या नकलाच करत नाही. ते अभिनयामध्ये त्यांच्यासारखं करणं मला अजिबात मनात नव्हतं. मराठी भाषेत डब केलं ते अख्खा पिक्चर मालवणीच्या ऐवजी, असं झालं ते. मुळात आधी हा प्रश्न आहे की तुम्ही 7 सिरियल्स ॲट अ टाइम. एका दिवसाला मी 3 शूटिंग केल्या, 3 सिरियलचे. अनेक वाईट गोष्टी घडत गेल्या. म्हणजे सिरियल बंद पडलं गेलं, 150 रुपये फक्त घरात होते, घरी आले होते दरवाजावर. डिप्रेशन मध्ये नाही गेलो किंवा फ्रस्ट्रेशन मध्ये नाही गेलो काही. अरे शुभंकर कुठे आहे तू? अरे पप्पा जरा ती मी हॉस्पिटलमध्ये आहे. तू तिकडे ऍक्सिडेंट झाला तुझा होता. आणि ज्या क्षणी मीरा रोडच्या घरात पाऊल टाकलं त्या क्षणापासून मी इतका, म्हणून मी माझ्या मुलीला आणि मुलाला मोठं काम समजतो. तुला माहितीये का, आता मला नवीन फ्लॅट जो घेतलाय तो माझ्या मुलाने गिफ्ट दिलाय मला. तुमच्यासाठी सगळ्यात अभिमानाची गोष्ट काय? सो तुम्ही आता हे जे सगळं सांगत होतात की पर्सनल आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडत होत्या, पॅरलेली प्रोफेशनमध्ये किंवा करिअरमध्ये काय कसं कसं घडत गेलं? म्हणजे तुमची सुरुवात तुम्ही म्हणालात तसं बॅरिस्टर विजयाबाई मेहता, त्याच्या आधी नटसम्राट सतीश दुभाषांबरोबर केलं. बरोबर. आणि मग हळूहळू ते कसं रुळत गेला तुम्ही इंडस्ट्रीमध्ये? कारण मला ना माझ्या नशिबाने चांगल्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली. म्हणजे एक ते विजया मेहता, विक्रम गोखले, सतीश दुभाषी, सुहास जोशी, मोहन जोशी, सुधीर जोशी, किती नावं घेऊ, दिलीप प्रभावळकर यांच्यावर, अशोक सराफांबरोबर काम करायची संधी मिळाली. आणि मला शिकण्याचं भरपूर मिळालं. त्याचा अभ्यास, साहित्य, त्याच्यासाठी वेगळं मला स्कूलमध्ये जायची गरज नाही. आता म्हणजे मला ते मोहन जोशी, विक्रम गोखले, मामा अशी भिनलेलं, म्हणजे कोणाच्या अंगात वारं येतं ना तसं येईल माझ्या अंगात वारं. देवाचं वारं कसं येतं तसं हे सगळे देव माझ्या शरीरात घुसलेले आहेत ऑलरेडी. आणि दिलीप प्रभावळकरांपासून सगळे. त्यामुळे मला माझ्या नशिबाने अशी चांगल्या लोकांबरोबर संधी मिळाली. त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आधी मी सिरियस भूमिका करायचो, नंतर विनोदी भूमिका तरुण तुर्कमधनं सुरू केली मी. मामांसारखे मला गुरु मिळाले. अजून काय पाहिजे? म्हणजे तेच आहे ना की ही डेस्टिनी आहे. तुम्हाला इथे याच्यासाठी तुला बनवलेलं आहे, जन्माला घातलेलं आहे. आणि मग तुम्हाला जी माणसं तुम्हाला तशी मिळत जातात तुमच्या नशिबाने. याचं नशीब का म्हणतो मी, कारण माझे म्हणजे विक्रमचे वडील म्हणजे चंद्रकांत गोखले हे मला मुलगा मानायचे. पूर्वीपासून ते त्यांची माझी मैत्री वेगळ्या स्तरावरची होती, खूप घट्ट मैत्री होती. तर त्यांनी मला सांगितलं की सुनील हे ना हे 99.99% नशिबावर क्षेत्र आहे. कारण त्यांनी सुद्धा 60 वर्ष काढलेली लाईफ. त्यामुळे मला त्याच्यावर विश्वास आहे. पण करत राहणं महत्वाचं. कुठला तुम्हाला कुठे घेऊन जाईल काही सांगता येत नाही. त्यामुळे मी इतकी वर्ष करत राहिलेलो आहे. माझ्या नशिबाने भूमिका मिळत राहिल्यात. माझ्या नशिबाने चांगल्या लोकांवर काम करायची संधी मिळत गेली. त्यांच्याकडनं मला शिकायचं मिळालं खूप. हा एपिसोड आपल्यापर्यंत घेऊन येण्याचं श्रेय जातं ॲम्बिशन्स क्लासेस यांना. या क्लासेसचे सर्वेसर्वा कौस्तुभ अत्रे सर यांनी आजवर असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं आयुष्य खरंच सुलभ केलं आहे.
जर तुम्हालाही कॉमर्स या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करायची असेल तर ॲम्बिशन्स क्लासेसना एकदा नक्की भेट द्या, कारण इथे ॲम्बिशन्सना मिळतं योग्य डिरेक्शन. अजूनही मी शिकतोय, तरुण पोरांकडनं शिकतोय की काही काही मुलं छान काय काय गोष्टी हे करतात, एनेक्ट करतात. अरे वा, छान, मस्त. ही हे त्याच्यामध्ये वर्किंग जे आहे त्याचं मला आवडलं. तर माझा मुलगा शुभंकरला मी एक ड्रामा स्कूलमध्ये टाकलं होतं एकदा. अजून मी आउट ऑफ द म्हणून सांगतो की काही काय आता मुलांना ना सगळं सोपं वाटतं. ॲक्टिंग म्हणजे सोपी आहे, आपलं काय तर आम्ही कसं गेलो आहे त्याच्यातनं आम्हाला माहिती आहे. त्यामुळे ॲक्टिंग ही सोपी नाही. हे कोणी उठावणे ॲक्टिंग कर असं नाही आहे. जसं इंजिनियर शिकतो अभ्यास करून, जसं कोणी काय म्हणतात त्याला डॉक्टर होतो शिकून, तसंच हा अभ्यासाचा विषय आहे. या अभ्यास करूनच तुम्ही पुढे जाऊ शकता. म्हणून मी माझ्या मुलाला पण सहज टाकू शकलो असतो, कुठलाही उभा करू शकलो असतो आणि त्याच्यामध्ये तसे गुण होतेच ऑलरेडी. पण त्याने मला जास्त कॉन्शियस केलं की बाबा ह्याचं मग प्रॉपर याला मार्ग दिसला पाहिजे. तो नकला करतोय, तो करतोय, त्याचं आवड त्याची आहे, त्याला 5 वर्षापासून 5वी म्हणजे 5 वर्ष असल्यापासून त्याला नट व्हायचं होतं. जे तो ग्रॅज्युएट झाला तेव्हाही त्याला नटच व्हायचं होतं. पण तरीसुद्धा त्याला योग्य मार्ग दाखवणं फार महत्त्वाचं होतं. म्हणून मी त्याला ड्रामा स्कूलमध्ये टाकला. तिथे वर्षभर तुला ताऊन सलाखून तो पिळून काढलं त्याला आणि तो एक चांगल्यापैकी नट तयार झाला. जे माझी जबाबदारी मिटली की मी बायकोला म्हटलं की नट किंवा समजे जेव्हा मला बघू दे त्याला, जेव्हा पडदा उघडल्यानंतर नटाचं जे होतं ते त्याचं पुढचं आयुष्य ठरवतं. किंवा ॲक्शन म्हटल्यानंतर किंवा ते क्लॅपच्या पलीकडचा माणूस क्लॅप दिल्यानंतर काय होतं त्याचं, ते काय होतं त्याच्यावर सगळं पुढचं आयुष्य तुमचं ठरलेलं असतं. म्हणून मला एकदा बघू दे. मग मी त्याची ननैतिक नावाची एकांक बघितली. तर मग मी म्हटलं चला रिलॅक्स झाला आता मी. आता त्याला बक्षीस पण मिळालं बेस्ट ॲक्टरचं वगैरे. कुठेतरी अशी इन्सिक्युरिटी नाही वाटली? खूप. म्हणून अजूनही इन्सिक्युरिटी वाटते. म्हणून मी काम करतोय अजूनही. जे मला मिळतं ऊर्जा कुठली ना ती त्याच्यामुळे मिळते. इनसिक्युअर मी स्वतःला सतत फील करत होतो की सिक्युअर आहे, काय म्हणतात त्याला, रिलॅक्स लाईफ, काम, काय कुठला झोन निवांत नाही. कम्फर्ट झोन मी मला कधीच ठेवलेलं नाही. मी कोणा समोरच्याला पण ठेवत नाही. म्हणजे मुलांना मी कधीच कम्फर्ट झोनमध्ये ठेवलेलं नाही आहे. सतत त्याला जाणवलं की पैसे नाही आहेत तुमच्याकडे, आपल्याला खूप काटकसर करून करायचं आहे. आणि त्या इन्सिक्युरिटीमध्ये तुम्ही काहीतरी करता, त्यामुळे ऊर्जा मिळते तुम्हाला, करायला पाहिजे काहीतरी. तर मी तर शेवटपर्यंत करणार. त्यामुळे मला ते काही संबंधच नाही की बाबा रिटायर होणं वगैरे. तर ते मी सतत पाळत राहिलेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी घडत गेल्या की काही ना काहीतरी नवीन करण्याचं. मी एक रिपीट होत नाही. माझं कुठलंच कॅरेक्टर मी रिपीट करत नाही. त्यामुळे मी बऱ्याच भूमिका केल्या. 250 एका सिरियलमध्ये 250च्या वरती कॅरेक्टर्स केली आहेत. गेटअप्स हे एका सिरियलमध्ये 250. हा, काय पाहिलंस माझ्या नावाची सिरियल होती. येस. त्याच्यानंतर चाचा चौधरीमध्ये 150च्या वरती कॅरेक्टर्स केली आहेत. ही इतकं लाईफ आहे ग. म्हणजे माझ्या नशिबाने मला वेगवेगळं मिळत गेलंय. छान छान भूमिका मिळत गेल्या आहेत, चांगलं कॅरेक्टर संध्या मिळत गेल्या मला. आणि मी वेगवेगळ्या भूमिका करतो हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे त्याच्यासाठी घेतात. मला काय असं स्टार व्हायचं नव्हतं किंवा काही हिरो बनून झाडाच्या मागे धावतोय वगैरे. कॅरेक्टर रायटिस्ट छानपैकी विनोदी भूमिका केल्या. पण असं कधी मनात कधीच नाही आलं म्हणजे कुठेतरी एक एस्पिरेशन असतं ना की नाही मला हिरोच बनायचंय, कधीच नव्हतं. फर्स्ट लीड बनायचंय असं? त्यावेळी वेळच नाही ना मला. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा तसं काही नव्हतंच. नाटकं जवळ म्हणजे नाटक होतं ते करत गेलो. तरुण दुर्ग मला जास्त नाव मिळालं. त्याच्यामध्ये विनोदी भूमिका होती आणि तसं मिळत गेले पुढे. मग अनेक भूमिका, वेगवेगळ्या भूमिका मिळत गेल्या. आणि पण जसं जसं मी करत गेलो कामं तसं जसं लोकांना कळत गेलं की हा कॅरेक्टरमध्ये बरं करतो. हिरोला जे लागतं तसं नव्हतं असेल माझ्याकडे. त्यामुळे कोणी तसे ऑफर केल्या नाहीत हिरोच्या. एका नाटकामध्ये वर केल्या पण प्रमुख भूमिका वेगळ्या होत्या. मी हिरो म्हणून होतो पण प्रमुख भूमिका वेगळ्या असे मिळत गेले. पण मला जेव्हा संधी मिळाली चांगल्या कामं करायची तर ती मी सोडली नाही. मग ते कोणाच असू दे, हिरो नसला तरी चालेल, व्हिलन केला, कॉमेडी केली,
म्हातारा केला, तरुण केला, बाई केल्या, स्त्री भूमिका 8 वेळा 9 वेळा केल्या काही. बापरे, डेंजर. पण स्त्री भूमिका करताना सगळं शरीराले केस वगैरे काढून टाकून वगैरे हो बरोबर, ते सगळं ते केलेलं आहे. त्या भूमिका केल्या म्हणजे तुला माहिती आहे ना, माझ्या चेहऱ्यावर अनेक लोक शिकलेत गेटअप करायला. दिस इज समथिंग न्यू. कारण एक मी काय पाहिलं समाजात नावाच्या सिरियलमध्ये जो मेकअप मन होता त्याने आयुष्यात कधी गेटअप केलेले नव्हते. तर त्याला संधी मिळाली, त्याने प्रयोग सुरू केले. तर एकदा मला म्हातारीची भूमिका होती, त्याने मला सगळ्या चेहऱ्याला गम लावला होता आणि गम लावून त्याच्यावर कागद लावला होता, टिश्यू पेपर, आणि त्याला ते बनवलं होतं म्हातारा. हा सुरकुत्या. ते केलेलं आहे मी सगळं, म्हणजे चेहरा मला, त्यामुळे मला कुठल्याच गोष्टी त्रास होत नाही. मेकअप वेगळा लागला की काय म्हणतात त्याला, रॅश येते वगैरे, अजिबात लाड नाही. चेहऱ्याचे कधीच लाड केले नाहीत मी, हे लावा, हे क्लिन्झिंग लावण्या मुकला म्हणतो नाही. हा तसाच तुला ठेवलेला आहे, त्याला गम लावलेला आहे, काळं केलेलं आहे. मी एकदा तर कम्प्लीट काळा राक्षसी भूमिका केली होती, त्याच्यामध्ये असं शिंग वगैरे आणि काळा केला. आणि मी डायरेक्टर समोर उभा राहिलो. डॉक्टर म्हणाला, काळा केला यार, हा जरा विनोदी पाहिजे ना, जरा पोपटी करायला. संबंध काढून मला पोपटी केला आणि तो इतका छान झाला की तो कॉमेडी राक्षस झाला. उडी मारून बसतोय खुर्ची सोफ्यावर, कारण त्याला ते मला मिळालं ना, पोपटी झाल्यानंतर मला मिळालं. रे वा, हे कॉमेडी करता येईल आपल्याला. तुम्हाला तो झोन कळला. मग आपण टाईट फिटिंग आलेलं हे केलंय, काय म्हणतात त्याला, ते भूताचं काय करू, कुठलं तरी कॅरेक्टर होतं ते, असं वळतं. एक तर माणूस केला की ज्याच्या शरीरात हाडच नाही असं माणूस केलाय. तुम्ही काही केलेलं आहे, सगळं केलेलं आहे मी. मला फक्त जिरा, बेडूक, कासव एवढंच करायचं बाकी आहे. तुम्ही कुठली भूमिका सांग, मी केलेली आहे. मी म्हणजे जवळजवळ 8-10 प्रकारचे इन्स्पेक्टर केले आहेत, 10-15 वकील केलेत, 10-15 बॉसेस केलेत. पण मग आता या इतक्या सगळ्या, म्हणजे आता 10 इन्स्पेक्टर्स, तर मग ते एकमेकांपेक्षा वेगळे कसे? तेच तर गंमत आहे ना, तीच चॅलेंज आहे ना, तेच मी चॅलेंज स्वीकारलं. मग कधी रजनीकांत सारखा पाण्यावरून चालणारा इन्स्पेक्टर केला, कधी बायला, असं काही अनेक आपल्याला सुचत जातं ना एक एक. आणि मुळात माझ्या परमेश्वराने मला दिलं असेल, आय डोंट नो, की मी गेटअप केल्यानंतर आरशात बघितल्यानंतर मला सगळं कळतं की काय करायला पाहिजे, म्हणजे साऊंड क्वालिटी कशी पाहिजे, मॅनरिझम कशी पाहिजे, बॉडी लँग्वेज कशी पाहिजे, ऑटोमॅटिक कळायला लागली की मी ट्रायआउट करायला लागलं. म्हणजे मला अशी परिस्थिती होती की मला मेकअप चालू असायचा, हातात एक स्क्रिप्ट यायचं, हे स्क्रिप्ट आहे, मेकअप चाललो आहे, तो ड्रेस दादा येऊन मेकअप हे ट्राय करा, हे ट्राय करा, हे सगळं एका वेळी माझ्या अंगावर 3-3, 4-4 जण असायचे, त्याच्यात स्क्रिप्ट वाचून करायचो. मग गेटअप तयार झाल्यानंतर मी आरशात बघायचो, म्हटलं ही आयडिया, असं करता येईल, हे करता येईल, तसं करता येईल. मग मी करत गेलो आणि मला ते मजा वाटायला लागली ना, त्यामुळे मला इंटरेस्ट त्याच्यामुळे जास्त मिळत गेला की वेगवेगळ्या भूमिका करायच्या, त्याच्यातनं वेगवेगळे कंगोरे काढायचे शोधून. हे झालं ऍक्टिंगचं. आणि नकला, हे तुम्हाला केव्हा कळलं की आपण खूप उत्तम नकला पण करू शकतो? कधीतरी केलं नकला आणि ते आवडायला लागलं. म्हणजे राजकुमारजी माझं, आता ते चांगल्या चांगल्या भूमिका पण केल्या आहेत, लोकांच्या आठवणीत नाही ते, पण असं काय केलेलं लोकांना नकला केलेलं आठवतं. म्हणजे राजकुमार, तुझा राजकुमार आवडतो ना, अरे पण मी मातीच्या काड्याचं प्रकरण केलं आहे, त्यात मैत्रेय केलेलं आहे, गॅलिलिओ केला आहे मी, त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका गॅलिलिओची केली, ते कोणाला लक्षात नाही, खूप चांगले केले आहेत. पण ज्याने बघितले त्यांना अजूनही त्यांना माहिती आहे की हा एक चांगला नट आहे, पण लोकांनी ते पाहिलेलं नाही आहे. लोकांनी पाहिलं आहे काय, ज्यानी वगैरे हे बघितलं आहे, किंवा मी कॉमेडी एक्सप्रेसमध्ये ज्ञाना वगैरे असे पाहिले भूमिका केलेलं ते आठवतं आहे, कारण ते लोकांना आवडतं आहे. त्यामुळे जेव्हा काय होतं की आपण आपलं वजूद बाजूला ठेवतो, व्यवहारी जगामध्ये आपल्याला पैसे कमवायचे असतात, कुटुंब चालवायचं असतं, मग लोकांना जे आवडेल ते मला द्यायचं असतं. मग त्याच्यानंतर मी या निर्णयावर आलो की जे लोकांना आवडतं ते चांगलं, जे लोकांना आवडत नाही ते वाईट. कारण लोक म्हणतात मी नट आहे, अदरवाईज आय एम नो बडी. त्यामुळे लोकांवर आहे सगळं, की त्यांना मी आवडलो तर मी पुढे,
नाही आवडलं तर घरी नोकरी करायची गप्प बसायचं. त्यामुळे आतापर्यंत लोकांना मी आवडतोय, त्यामुळे माझं चाललंय. आणि माझं चाललंय म्हणजे घर पण चाललंय त्यामुळं. तुम्ही या सगळ्या ज्या भूमिकांबद्दल उल्लेख केलात, आम्हाला सांगा ना त्याबद्दल जास्त थोडं. काय कुठल्या भूमिका? म्हणजे आता गॅलिलिओ म्हणालात अजून. हां, गॅलिलिओमध्ये गॅलिलिओ कॅरेक्टर माहिती ना, गॅलिलिओ हो. त्यांनी शोध लावला वगैरे, पृथ्वी गोल होती सांगितलं. तर त्याच्यामध्ये माझे 14 सीन होते, 13 सीन माझे होते. एक सीन अतुल होता, अतुल परचुरे, हो, बरं. तो अफलातून करायचा त्याच्यामध्ये, त्याचाच सीन होता तो. 13 एक सीन छोटा पादरी करायचा तो खूप छान करायचा. पण 13 सीनमध्ये मला राजीव नाईकने लिहिलं होतं नाटक. ते अरुण नाईक बसवलं होतं, अरुण नाईक आणि अजित भुरेने पण बसवलं होतं. तर त्याच्यामुळे त्यांनी मला समजवली भूमिका. राजूने मला खूप त्याच्यातनं धडे दिले किंवा असं त्याची लेटर्स यायचे मला की असं कर सुनील, तसं कर, तसं कर. राजू खूप जवळचा आहे मला. आणि त्या 13 सीनमध्ये मला अरुण बसवायचा ना जेव्हा, तो म्हणायचा की मी हा दुसरा सीन तू पाठ करून ये, उद्या आपल्याला दुसरा बसवायचा. आणि नेमका तो पहिला बसवायचा. त्यामुळे तो पहिला सीन व्हायचा आणि दुसराही व्हायचा. मग दुसऱ्या दिवशी 5वा सीन मी पाठ करून ये, ते तसं होतं. आणि मला त्यावेळी सवय होती की एक अख्खं पान ही स्क्रिप्ट आहे, याच्या बाजूच्या पानावर सगळं कॅरेक्टर कसं आहे, ते त्याचा स्वभाव काय आहे हे नोट्स काढलेल्या असायच्या. पूर्वी अशी पद्धत होती, आता माझं नाही तसं करत, पण मी पूर्वी करायचो मी ते. असं कॅरेक्टर असेल, लेखकाचं असं म्हणणं आहे, माझी बॉडी लँग्वेज अशी असेल, याच्या सवयी अशा असतील, याचा स्वभाव असा असेल, याच्या आजूबाजूच्या वागण्याची त्याची पद्धत अशी अशी. कारण ते लेखक आणि दिग्दर्शकांना मी समजून घ्यायचो आणि मग ते लिहून काढायचो. त्याचा मला खूप फायदा झाला. ते असा अभ्यास करायची सवय लागली, कोणी नाही सांगितलं तरी. तर ती गॅलिलिओमध्ये मला मिळाली खूप सवय. अजितला पण माहिती आहे. तर मग मातीच्या गाड्याचं प्रकरण केलं. मातीच्या गाड्याचं प्रकरणमध्ये मी डान्स वगैरे केला आहे, ज्याचा मला फायदा शाकुंतलमध्ये मी डान्स रोहिणी भाटे आहेत ना त्याच्याकडनं शिकलोय मी. त्यांनी सुंदर, म्हणजे मला खूप बरं वाटलं. कारण आशा जोगळेकर आहेत ना, अर्चना जोगळेकरची आई, त्यांच्याबरोबर मी डान्स केला आहे. एक पहिला सीन होता, ते असं नटी आणि सूत्रधार, ते डान्स फॉर्ममध्ये मी केलेला आहे. तो डान्स केलेला आहे मी शाकुंतलमध्ये. त्याचा फायदा मला मातीच्या गाड्याचं प्रकरणामध्ये झाला. सुब्रमण्यन, आजीची मुलीचं नाव माहीत नाही, ते सुब्रमण्यम असं काहीतरी नाव होतं, मालती का असं काहीतरी. तर तिच्याकडनं मी शिकलो आहे. पण ते मी एक चौक दाखवतो असं, तो मैत्रीय आपल्या मित्राला चौकात, तो घरी जातो वसंत सेनेच्या घरी, त्या तो चौकाचं वर्णन करतो ना, ते डान्स फॉर्ममध्ये केलेलं होतं. ते सगळा डान्स मी पूर्ण चौकाचं, ते 7-8 चौक जे होते ते मी केले ते डान्सने. आणि शेवटी डान्समध्ये मी झोपाळ्यावर बसवायचं केलं, ॲक्शन केली मी. आणि मला टाळ्या 2 वेळा टाळ्या मिळायच्या. एकदा झोपाळ्याच्या असं झुलतो ना जी टाळी मिळायची, आणि मग डोकं उतरल्यानंतर असं करायचो मी, झोपाळा मागे येतो ना आपल्याला लागतो तेव्हा पण टाळ्यायची. तर मग त्यांना दुबेंजींनी मला खूप कौतुक केलं होतं. लोकांकडे सांगायचे की याचे मराठी डिक्शन बघा. लागूनही पण मला खूप कौतुक केलं. ह्या मोठ्या मोठ्या लोकांनी कौतुक, त्यांच्यावर लागून बरोबर मी काम केलं आहे, डॉक्टरांबरोबर. मग तुम्ही सर असं कसं म्हणता की लोकांना जे बघायचं नसतं ते वाईट? म्हणजे आता तुम्ही म्हणालात ना की आता इतक्या सगळ्या सुंदर भूमिका तुम्ही केल्या आहेत, इतक्या सगळ्या गोष्टी लोकांना नाही ना. पण असं कसं म्हणताय तुम्ही की ते आवडत नाही म्हणजे वाईट आहे? वाईट नाहीये, हा लोकांपर्यंत पोहोचले नाही. कदाचित ते लोकांना आवडलं असतं, पण ते पोहोचलं. कारण प्रायोगिक रंगभूमी ना, छबिलस मध्ये करायचं, किती असायचे लोक, त्यामुळे त्या भूमिका एवढं लक्ष नाही गेलं त्यांना. आणि नंतर मला कमर्शियल थिएटरमध्ये विनोदी भूमिका मिळाल्या, सिरियस भूमिका मिळाल्या. पण तुम्ही काय एन्जॉय करता जास्त? मी सगळं एन्जॉय करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी फिल्म एन्जॉय करतो, मी नाटक एन्जॉय करतो, मी सिरियल एन्जॉय करतो. कारण मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटतो. फिल्ममध्ये एन्जॉय करायचं वेगळे गोष्टी आहेत, काय करायला लागतं, आपण क्लोजअपमध्ये काय करायचं,
कारण ते जास्त मोठा स्क्रीन असतो ना, मोठा कॅनव्हास असतो, बारीकशा गोष्टी पण तुम्हाला ते लोकांना रजिस्टर होतात. बरोबर. त्यामुळे तुम्ही मनात जो विचार करता तो तुमच्या चेहऱ्यावर येतो. मग मनात जे विचार आणायचे कसे, त्याच्यानंतर मग आपल्या चेहऱ्यावर आपण कसं दिसू ते शिकलो ना मी. बरोबर. तुम्हाला जे मनात येतं ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. त्यामुळे तसं तुम्ही विचार करते. हे टेक्निक आहे. आता ह्या गोष्टी केल्यानंतर कळतं, अनेक लोकांबरोबर केल्यानंतर कळतं. बरोबर. नाटकामध्ये तुमचा संवाद जास्त महत्वाचा असतो, हातवारी जास्त महत्वाची असतात. सिरियलमध्ये एवढंच असतं. बरोबर. त्याच्यामध्ये हे टेक्निकच्या Techniques गोष्टी आहेत, त्या वेगळ्या हळूहळू वेगळ्या. केल्यामुळे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मी एन्जॉय करतो. आता काय काय आला ना, डेली सोप लोकांना कंटाळा येतो, पण मी लोकांना सांगतो की तुमच्या सीनमध्ये तुम्ही बारकावी शोधत राहा. बारीक सारी काही नक्षीकाम करत राहायचं आपण, की आज हे करूया, ही ट्रायआउट करूया, ही जागा काढूया, असं आपण गिव्ह अँड टेक करूया. ह्याच्यामध्ये मला असं वाटतंय, तुला असं वाटतंय, त्यांच्याकडनं सजेशन घेतो. मी असं करतो का, मी असं करू का, कर ना. मग मी असं त्याला अजून माझ्याकडनं काहीतरी येतं, मग त्याला काहीतरी मिळतं, मग तो करतो. असे डेव्हलप होत जातात. बरोबर. त्यामुळे इंटरेस्ट वाढत जातो डेली सोपचा. यायचं, पाठ करायचं आणि डायलॉग बोलून जायचं, मग ते कंटाळवाणं होतं. बरोबर. म्हणजे काहीतरी क्रिएटिव्हिटी आणि समथिंग इंटरेस्टिंग हे काहीतरी आणि factor शोधत. त्याच्यामध्ये माझ्या नशिबाने मला वेगळ्या भूमिका मिळाल्या, मिळतात. त्यामुळे इंटरेस्ट जास्त बरोबर. असं आहे. सो हे झालं, म्हणजे एक झालं ऍक्टिंगचं, तुमच्या खूप वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांचं. आणि नकला या वेगळ्या पडल्या, पण जेव्हा तुम्ही कोणाचं तरी कॅरेक्टर, म्हणजे तुम्ही झेंडामध्ये नारायण राणेंचं, ते तुला मी अजून नारायण राणेचं मनातही नव्हतं माझ्या. बर, ते लोकांना वाटलं नारायण राणेचं, अजिबात डोक्यात नव्हतं माझ्या की हे नारायण राणेंसारखं करायचं. ओ ओके. हां, तर ते तसं नाही. ते नारायण राणे साहेब मोठे आहेत ते, कारण त्यांच्याकडे जाणं आणि त्यांचं करणं वगैरे आपले बसकी बात नाही. ते मोठी लोक आहेत. बरोबर. आणि कर्मधर्म संयोगाने जर त्याच्यामध्ये साधर्म्य वाटलं असेल तर ते मी जाणीवपूर्वक केलेलं नाही आहे. ते पण तरी सिक्युरिटी लावावी लागली, त्याचा इलाज नाही. पण ते आता त्यांना सांगितलं पर्सनली, त्यांना कळलं असेल की असं नाही आहे ते, आणि जेन्युनली आहे कारण होतं. पण का, म्हणजे त्यावेळेला सिक्युरिटी का लावावी लागली? कारण मला एकाने सांगितलं, माझा मित्र आहे, त्याचं नाव नाही सांगत, तो म्हणाला की अरे असं असं झालेलं आहे की त्यामुळे बंद पडलेलं आहे शोज, तर तू भूमिका केली त्यामुळे कदाचित काही तुझ्या त्रास होऊ नये म्हणून तू सांगून ठेव. बर. तर माझा मित्रच होता, बर. पोलीस स्टेशनचा इन्चार्ज. तो म्हणाला ओके. मग मला मुलाखत घेतली कुठल्या तरी चॅनलला, तर मग ती खास गाडी माझ्या पचनीच पडलं नव्हतं कधी. मला अशी सवय नाही ना, नटाला सिक्युरिटी कशाला, ती प्रेम लोकांचं जास्त महत्वाचं असतं, तीच सिक्युरिटी असते आपली. त्यामुळे हे नवीन होतं सगळं. पण ठीक आहे, आता ते बंद झालं. पण ते मग मी मराठी भाषेत डब केलं ते अख्खा पिक्चर, मालवणीच्या ऐवजी. असं झालं ते. खूप म्हणजे असं होतं का म्हणे, सगळ्यांनी स्पोर्टिंगली घ्यायला पाहिजे. म्हणजे आता तेच झालंय ना की एक रामदास आठवले सोडले तर हल्ली कोणी कोणाच्या नकलाच करत नाही कलाकार. कारण सगळेच इतक्या आक्रमक आणि सगळ्याच बाबतीमध्ये सगळ्यांचं असं म्हणणं आहे की कोणाला, म्हणजे कलाकाराला त्याचं फ्रीडम एन्जॉयच नाही करता येत. आणि मला असं वाटलेलं की तुमच्या काळात कदाचित असं नसेल, पण ते झालं ना, मला फटके बसले नाही. मला नाही बसले, म्हणजे एकंदरीत म्हटलं की हे कसं काय माझ्या नाही, पण असं हे नाही, नको करू, असं करू नको असं. त्यामुळे आता पुढे कॉन्शियस झालो ना आपण, मग तिकडे हे बसतं तुम्हाला थोडस मागे खेचलं जातं. तर ते त्यांच्यापर्यंत मी पोचवलं की मी इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलं, याच्याशी राणेसाहेब फार मोठे आहेत, माझं त्यांच्याशी काही त्या अभिनयामध्ये त्यांच्यासारखं करणं माझं अजिबात मनात नव्हतं. ते मी स्पष्ट केलं होतं. आणि ॲक्च्युली फॅक्टच ती होती. कोणीतरी येऊन साधारण काहीतरी करणार, उचापती करणारे असतात. अगं आता तर शब्द नाही करत आपण, शब्दावर बंधन आलेत. हे नाही शब्द वापरायचे, हे शब्द नाही वापरायचे, हे शब्द नाही वापरायचे. कारण लोक बसलेले आहेत, तुम्ही करा आणि आम्ही विरोध करतो.
आता बरं चांगलं वाईट बरोबर चूक याच्यात आपल्याला पडायचंच नाही, पण असं आलेलं आहे सध्या आपल्याला व्यक्त होणं म्हणजे 10 गोष्टींचा विचार करायला लागतं व्यक्त होण्यासाठी. आणि कुठच्या वाक्याचा कुठचा अनर्थ लोकं काढतील काही सांगता येत नाही. त्यामुळे काही क्रिएटिव्हिटी काही गोष्टीत कमी झाल्या असतील लोकांच्या. खरंय. आम्ही वेगळ्या गोष्टीत मग क्रिएटिव्हिटी बघतो. मग कुठल्या गोष्टीत होत नाही, तुम्ही कॅरेक्टर ते कर, तुमचं हा म्हणजे दुसरं कॅरेक्टर आहे, दुसरं आहे. बरोबर आहे. वेगळ्या पद्धतीने. अरे लोकसंख्या किती आहे? 140 कोटी. 140 कॅरेक्टर आहेत, म्हणजे 140 कोटी कॅरेक्टर्स आहेत. राईट. मग किती कमी आहे का थोडं? तुम्हाला स्किट मध्ये सगळ्यात जास्त कुठला पार्टनर भारी वाटतो कुठलंही स्किट करताना? स्किट मध्ये सागर कारंडे. हेही मला नाव माहिती होतं तुम्ही सांगायच्या आधी. कारण तो मला मुलासारखाच आहे ना, मग आहे त्यामुळे पप्पाच म्हणतो मला. त्याच्यावर खूप एन्जॉय केला. कशी आहे केमिस्ट्री तुमच्या दोघांमध्ये? म्हणजे मला काय करायचं त्याला कळतं, त्याला काय करायचं मला कळतं. दोघांनी मिळून आम्ही खूप इम्प्रोवाइज सीन केलेले आहेत. तो खूप हुशार आहे, त्यामुळे तोही काही जागा छान छान मला करायला लावायचा किंवा करायचो मी. बर. एकदा ते एक स्किट होतं राजकुमार आणि रजनीकांत. बर. तर त्या स्किटमध्ये डान्स बताओ करके तुमके क्या डान्स आता है, मेरे को डान्स आता है. तर मी असं नुसतं डान्स करतोय, नीले गगन कुठलं तरी गाणं होतं ते, आणि फक्त पाहायला होतो. तर ही गोष्ट कोणाला माहिती नव्हती, सागरला, मला आणि कॅमेरामॅनला. ते कॅमेरामॅन सांगितलं होतं असं असं केलं की इकडे कॅमेरा आणून ठेव. त्याने केलं होतं. त्याच्या जागा आम्ही काढलेल्या बऱ्याच. कारण हे डोकं तेच काय होतं की हल्ली कॉमेडी पण बदलली आहे ना. साध्या सोप्या चिवी जोशींची कॉमेडी आता नाही लाफ्टर येणार तसे. आता थोडी कॅमेरे बदलत आता ती मॅडनेसकडे गेली आहे. मॅड कॉमेडी लोकांना आवडते. मॅड कॉमेडी म्हणजे भाऊ आहे ना, मी नेहमी भाऊचं उदाहरण देतो, भाऊ कदमचं. त्याने एक सीन केलं होतं, एकामध्ये तो प्राणायाम करतोय असं दाखवलंय. मग तो असा करा, आलं लाफ्टर. दिस इज कॉमेडी, मॅड कॉमेडी. ही हल्लीची पद्धत आहे की एक्सपेक्ट नाही करत लोकांना. ते त्याला एक्सपेक्टेशन धक्का द्यायचा की हे असं असतं, आता हे येणार नाही दुसरंच. तर ती कॉमेडी आता चालली आहे. तर तो माझा प्रयत्न असायचा. अख्ख्या आम्ही काय फुबायफूचे 9 सीझन केले वेगवेगळ्या पार्टनर बरोबर. वेगवेगळ्या ठिकाणी मी खूप एन्जॉय केलं. म्हणजे विजय पटवर्धनबरोबर पण खूप एन्जॉय केलेलं आहे आम्ही. तर ते मॅडनेस कॉमेडी, मॅड कॉमेडी, ती सुद्धा मी कोणाकडनं शिकलो? गिरीश मोहितेकडनं. तो मॅड आहे, त्याने आम्हाला मॅडनेस जे डोक्यात घुसवले ना, ते गिरीश मोहिते हा त्याचा कल्प्रिट आहे. कारण काय पाहिलंच माझ्यामध्ये आम्ही मॅड कॉमेडी केली. एका फ्रेम मध्ये अनेक घुसलेले असं वगैरे केलेलं आहे. राऊंड टेबल भोवती एक त्या साईडला त्या साईडला तोंड, या साईडला तोंड, त्या साईडला तोंड, असं कोण एक सीन केलेला आहे. इतकी मॅड कॉमेडी आम्ही त्याच्याकडनं शिकलोय. म्हणजे मी कोडं सोडवणार असतो, एक पोलिसाचा कॅरेक्टर होतो, पोलीस कमिशनर. कोडं सोडवणारा असतो आणि इथे सदरक्षण आहे काहीतरी लिहिलं पोलिसांच्या ह्याच्यात, खलनिग्रहण आहे. तर तुझं क्यू होतो की पोलिसांचं ब्रीद वाक्य काय आहे, काय आहे वाक्य? केला तुका मला झाका नाही केलं, केल्याने होता रे आली केलं, इथे लिहिलं आहे ते. तर कुठे हे लिहा असं मग ते मी लिहितो. अशी मॅड कॉमेडी त्याने. ही तुम्ही याच्या पलीकडे जाऊन विचार करायला लागतं, ऑटोमॅटिक येतं. तुम्ही ते तसं साच्यात न विचार केला तर नाही सुचणार, वेगळाच विचार करता काहीतरी. तर ते मॅडनेसमध्ये तुम्हाला ते होऊन जातं ते तुमच्याकडनं. तर ती सवय लागली आम्हाला. तर ते शिकल्यामुळे कुठून कुठून शिकत होतो ना. आता कॉमेडीमध्ये
टायमिंगला खूप महत्त्वाचं असतं. टायमिंगचा बादशाह म्हणजे अशोक सराफ, त्यांच्याकडनं मी शिकलो. ते बाजूला घेऊन बसून मी त्यांच्याकडनं शिकलेलो आहे. अरे वा. आणि त्यांची माझी मैत्री खूप वेगळी आहे, म्हणजे खूप चांगली मैत्री आहे. ते मला खूप ओरडतात वगैरे, सगळं करतात, ते हाडतूड करतात वगैरे, पण ते माझ्यावर प्रेम पण करतात. मला दुहेरीमध्ये काय सगळं तू एवढं करून मोकळा आला, सगळे कॅरेक्टर मोकळे करून काहीतरी ठेव ना, थांब ना, एकदम सगळे ओपन करून दाखवू नको लोकांना, असं ते मला सांगायचे. पण मी म्हटलं काय, तिकडे मागणी होती तशी, त्यामुळे मला करायला लागलं. सगळं आयुष्य छान चाललेलं असताना तुमच्या आयुष्यात एक सेटबॅक बसणारी घटना म्हणजे 2008 साल, जिथे 5 सिरियल्स चालू होत्या. त्या 7 मुळात आधी हा प्रश्न आहे की तुम्ही 7 सिरियल्स ॲट अ टाइम करत होता? करत होतो. एका दिवसाला मी 3 शूटिंग केल्या, 3 सिरियलचे. बाप रे. ते आहट, CID आणि एक फोटोशूट वगैरे असं केलेलं आहे. माय गॉड. केलं आहे सगळं. BP सिंगचा आवडता नट होतो मी. कॅरेक्टर लिहिताना कलाकाराने म्हणजे कॅरेक्टर लिहिलं ना, लेखकाने सगळी कॅरेक्टर लिहिली, एका कॅरेक्टर माझं नाव ऑलरेडी लिहिलेलं असायचं त्यांनी, इथे सुनील तावडेकर आहे का. त्यामुळे तिथे पण हिंदीमध्ये ते चांगलं, मला ती सिरियल होती. डोलीली क्या ये दुल्हनिया, राकेशच्या 3 सिरियल, असे करून ते एका पाठोपाठ एक महिना 2 महिन्याच्या अंतराने बंद पडत गेल्या. आणि एक चाचा चौधरी नावाची सिरियल चालू होती माझी, त्या सिरियलवर मी घर चालवलं. पण बंद पडण्याचं कारण काय होतं? काहीच कारण नाही. बंद पडण्याचं बंद, चॅनल सांगायचं बंद. ओके. त्याला कारण विचारत नाही आम्ही कोणीच. नाही, पण 8 सिरियल्स एकत्र बंद हे 2-2 महिन्यांनी एकदम बंद, एकदम सगळं बंद नाही झालं. हां. ओके. हळूहळू बंदच झालं, होत गेल्या त्या. CID मध्ये काम कसं की 3-3 महिन्यांनी काम असायचं. अच्छा. मग डायरेक्टर बदललं, तो त्याची चॉईसेस असायची. हो, बरोबर. CID कम्प्लीट फॉर्मॅटच बदललं. एक अख्खी चालू असताना वेगळ्या पद्धतीने CID झाली. असे बरोबर. सगळे लोक बदलले, अशा हळूहळू ते सगळं बदलत गेलं. पण मग तो काळ काय, म्हणजे तुम्ही कसं हँडल केलं या सिच्युएशन? म्हणजे अर्थात आता ह्या सगळ्या सिच्युएशन्स आपल्याला शिकवतात, हां. पण तेव्हा जे होत असतं ते तेव्हा काय सांग तुला मी, की मी एक चुकीचं म्हणण्यापेक्षा घेतलं डिसिजन की माझं राहतं घर विकून, आता मी वडिलांनी जे घेतलं होतं 2 बेडरूम हॉल किचनचं विकून मी म्हाडाची एक जागा घेतली की तिथे आपण आपलं घर बनवू. बर. एकाने सांगितलं की स्वस्तात बनवता येईल, तुला एवढ्या पैशात बनवता येईल. पण त्यांनी मला बनवलं हे मला माहीत नव्हतं की ते मोठे पॉलिटिकल होते, ते पॉलिटिक्समध्ये होते. त्यामुळे त्यांनी मला, तुला ही जागा घे, आपण करू पुढे काय ते. त्याने तशी काही मदत केली नाही आणि हात आकडता मी हात घातलाच नाही. मला काय मदतीचं काही झालं, त्यामुळे माझं मलाच करायला लागलं. ज्याच्यामध्ये माझ्या नातेवाईकांनी जो इंजिनियर नेमला होता त्यानेच मला फसवलं, कारण आपल्याला त्याच्यात ज्ञान नाही. मी पहिल्या प्रथम घर बांधत होतो, तर त्यांनी मला बरोबर त्याने गुंडाळून बऱ्याच गोष्टी केल्या, तर तोही मला अनुभव आला. मग माझं घर बांधलं गेलं. मी ते घर बांधल्यानंतर एक चॅनलने काही त्याचं कव्हर केलं की सुनील तावडेचं घर. तर एक माझ्या बायकोची मैत्रीण आहे, ती बघत होती तिच्या TV वर की माझं घर कसं असेल. तर वरनं कुठनं तरी ते बघायला एक बाई आली त्याच्या घर. ती म्हणाली किसका घर है? नहीं वो मेरी दोस्त है, उसका घर है. नहीं उनको बेचने को बोलो, ये होने वाला नहीं है. असं काही संबंध नाही, काय नाही. आणि ॲक्च्युली घडलं तसं की आपण म्हणतो नाही का की फळत नाही घर. आता मानणं न मानणं प्रत्येक वारे, पण मला अनुभव आलेला आहे. अनेक वाईट गोष्टी घडत गेल्या. म्हणजे सिरियल बंद पडल्या गेल्या, 150 रुपये फक्त घरात होते. माझी आता म्हणजे गाडीचा हप्ता भरायचा तर बहिणीकडनं पैसे घेऊन भरलेला आहे. नंतर बँकेत माझी ओळख होती पण तरीसुद्धा ते आले होते, बँकेचा हप्ता दिला नाही म्हणून तेही घरी आले होते दरवाज्यावर की मला सांगितलं की नाही भरलं तर पत्रा लावायला लागेल वगैरे वगैरे, या लेवलला होतं. पण मी त्यावेळी विचार असा केला होता की जरी काय झालं, अगदीच प्रॉब्लेम आला, मी दुकान पण घेतलं होतं एक
बुटीकसारखं की त्याच्यात सगळं विकत होतं. पण त्यावेळी रेसेशन पिरियड आला, सगळ्यांची दुकानं बंद केली, त्याच्यामध्ये मी पण सापडला गेलो. ते पण तेच त्या काळामध्ये घडत गेलं आणि कर्ज झालं, 25 लाखाचं कर्ज झालं. पण त्यावेळी मी शांत होतो. मी तसं काय, मला माहिती होतं काय करायचं ते. डिप्रेशनमध्ये नाही गेलो किंवा फ्रस्ट्रेशनमध्ये नाही गेलो, काही नाही. मी विचार केला की काहीच नाही झालं, अगदी सगळंच बोंब झाली, तर हे राहतं घर जे आहे आपलं ते विकायचं. मग मी बँकेला सांगितलं की मी घर विकणार आहे, जे मला 1 वर्षाची मुदत द्या, ज्यावेळी हप्ता नाही भरणार, काय नाही करणार, ते विकल्यानंतर तुमचं जेवढं येईल ते तुम्ही कट करून ते घ्या. बँकेत मंजूर केलं. त्यांना काय जेन्युनिटी माहिती असते ना त्यांना. मग मी वर्षभराच्या ते घर विकलं, कम्प्लीट लोन दोन्ही जे फेडले आणि मी मीरा रोडला एक घर घेतलं, 2 बेडरूम हॉल किचनचा फ्लॅट घेतला, जो मला म्हणजे 35 लाखाचा फ्लॅट 21 लाखात मिळाला. कारण त्या बिल्डरला देऊन टाकायचा होता, म्हणजे नशिबाने मला मिळालं तो. आता तुला एक गोष्ट सांगतो की न फळण्याचं कारण आहे की मी ज्या दिवशी तो फ्लॅट घेतला आणि गणपती आपण ठेवतो ना, एक आपण मिळालं ते गणपती ठेवा, त्यावेळी गणपती ठेवायला चाललो होतो हे घर सोडून. आणि चाललो असताना मग मुलगा म्हणाला आता आपण दुसरीकडे राहायला जायचं आहे, तर मी मित्राला भेटतो. तर तो खोटं बोलून गेला की ज्या मित्राला भेटायचं नाही कधीच आयुष्यात असं सांगितलं, त्याच मित्राला भेटला, कारण तो लहानपणापासूनचा मित्र. आम्ही निघालो आणि निघालेलं असताना तिथे जरा पुढे गेलं, घरापासून आमच्या बंगल्यापासून पुढे गेल्यानंतर एक मोठा ॲक्सिडेंट झालेला बघितला मी. बाईक उडालेली आहे, काचा पडले आहेत आणि आम्ही म्हणतो अरे बापरे, बिचारा ज्याचा कोणाचा ॲक्सिडेंट झाला असेल तो वाचू दे रे बाबा. शुभंगाला फोन केला, अरे कुठेच तो, आम्ही चाललो आहे. हां बाप्पा येतो. मी पुढे गेल्यानंतर अरे असं डिवायडर इथपर्यंत आलो आम्ही. अरे शुभंकरला फोन कर, त्याला कुठे येतो. अरे शुभंकर कुठे आहे तू? अरे पप्पा जरा ती मी हॉस्पिटलमध्ये आहे. म्हणजे नाही, जरा ॲक्सिडेंट झालेलं आहे. म्हणजे तो तिकडे ॲक्सिडेंट झाला तुझा होता आणि इथे डिवायडर क्रॉस करून इथे हॉस्पिटल होतं. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याला इथे लागलं होतं, फार लवकर लागलं. मी बायकोला म्हटलं की तू बोलतोय म्हणजे ओके. मग त्याने सगळी स्टोरी ऐकली. मग बहीण वैतागली की तो कशा त्या बाच्याबरोबर गेला. तो ॲक्सिडेंट असा झाला की बाईक 100च्या स्पीडने चालली होती आणि अचानक गाडी टर्न मारला राईटला आणि आदळली आणि लोकांना वरच्याने बघितलं की हे सगळे दोघेही गेले असतील वगैरे चर्चा होत्या. एवढं डेंजरस गोष्ट शेवटच्या दिवशी घडली. म्हणजे वाईट गोष्ट घडता इतकी वाईट गोष्ट घडली त्या रूममधनं बाहेर पडल्यानंतर. आणि ज्या क्षणी मीरा रोडच्या घरात पाऊल टाकलं त्या क्षणापासून मी इतका बिझी झालो, इतकं लाईफ सेट झालं. मुलगा सेटल झाला, मुलगी सेटल झाली, तिला नोकरी मिळाली. माझं दरवर्षी काम मिळत गेलं, 1 वर्ष पण असं नाही खाली नाही, छान सेट झालं. म्हणजे एक घर फळतंय, एक घर लाभतंय, हे दोन्ही बघितले. मग त्याच्यानंतर म्हणजे पुढे झालं ते. मला वाटतं की पण म्हणजे एक काळ जो खूप जास्त एक समृद्धी अनुभवलेला आणि अचानक म्हणजे लाईफस्टाईल पासून सगळ्या गोष्टी चेंज करायला लागणं हा खूप मोठा सेटबॅक. पण त्यावेळेस हे सगळं घडेल हे आधीच डोक्यात ठेवून तिला सांगितलं की अगदीच काय झालं, घर विकायचं, दुसरीकडे कमी याच्यात जागा घेऊ, इथे नाही परवडली मीरा रोडमध्ये घेऊ, ती तयारी ठेवली. पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या या सगळ्या पिरियडमध्ये मला मुलांची साथ खूप मिळाली. म्हणजे मुलांनी कधी ब्रँडेड कपडे घेतले नाहीत, त्यांनी त्या काळामध्ये रस्त्यावरचे कपडे पण घातलेले आहेत. म्हणजे रस्त्यावरचे स्वस्तात मिळतात ना, पैसे घेतलेले आहेत. त्यामुळे आत्ता मी मुलांना ब्रँडेड कपडे शिवाय काही देतच नाही. तुम्हाला घ्यायचं ब्रँडेड घ्या, त्यांनाही आवडतं ते. पण ती मुलं आत्ता ब्रँडेडच घेतात, कारण त्यावेळी मी त्यांना नाही म्हणत नाही अजिबात. त्यामुळे त्यांनी मला सपोर्ट केला ना, त्यामुळे मी आता त्यांना सपोर्ट करतो. म्हणजे कुटुंबाने सगळ्यांनीच सपोर्ट केला मला, पण मुलांचा हातभार जास्त होता, कारण बायको आणि मी माहितीच असतं की आपल्याला काय करायचं पुढे. ते मुलं लहान होती खूप. म्हणतात ना की पोरं बरोबरची होणं हां सगळ्यात महत्त्वाचं. म्हणून मी माझ्या मुलीला आणि मुलांना मोठं काम समजतो की त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे. त्यांची म्हणजे त्यांचा
संस्कार खूप चांगले आहेत त्यांच्यावर. कुठून झाले असेल माहित नाही मला, तुम्हीच पण केले. त्यांचे पण ते नकळ केलं बसा आणि संस्कार करतो असं नाही. त्यांच्या आईकडनं जास्त संस्कार झालेले त्यांना, तर ते खूप चांगले झाले संस्कार. आजही मुलगी माझी सगळे सण साजरे करते. ही मुलगी आहे का मुलगा कळत नव्हती, इतकी ती मुलासारखी वागायची. टॉमबॉय होती ती. अरे कधीतरी मुलीसारखी वाघ असं अंकिताला म्हणायचो. आणि आता ती घरी गेल्यानंतर सासरी गेल्यानंतर सगळे सण साजरे करते. नवऱ्याला बाहेरचं खायला लावत नाही. घरी तुला काय पाहिजे, पिझ्झा, मी इथे पिझ्झा बनवते आणि खा. त्यामुळे ती संसार झाली आहे. खूप छान सगळे सण साजरे करते, देवपूजा करते, छान करते, खूप चांगला आहे. तो पण चांगला संस्कारी मुलगा आहे. तोही बैठकीला वगैरे जातो वगैरे, खूप छान आहे. त्याच्यामुळे ती जास्त बदलली नवऱ्यामुळे तिच्या. हा म्हणजे आयुष्यात योग्य जोडीदार मिळणं हे करेक्ट किती आहे, गरजेचं खूप आहे. महत्वाचं आहे. तो बरेच वर्षांनी तिला मिळाला असेल, पण जे झालं ते चांगल्यासाठी होतं ना. आपण म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठी होतं. बरोबर. हे मी नेहमी सांगतो. मी अमिताभ बच्चनचं आहे, अगर मन का हो तो अच्छा हो, अगर मन का ना हो तो ज्यादा अच्छा हो, क्योंकि अपने नहीं ईश्वर के मन का होता है और ईश्वर अपने बारे में कभी बुरा नहीं सोचता. हे कायम लक्षात ठेवलं लोकांनी ना तर त्रासच होत नाही. यू हॅव बीन टेकन केअर ऑफ. मग तुम्ही करा ना काय, ते तुमची काळजी घेतली गेलेली आहे, असं आहे ते. त्यामुळे हे मी ठेवलेलं डोक्यात की रिलॅक्स. मुलगी झाल्यावर आयुष्य कसं बदललं? खूप बदललं. मुलगी झाल्यावर मला बक्षीस मिळालं पहिलं. अरे वा. कारण मुलगी होणं फार महत्व. मुलगी ह्या आपल्या घरात येणं, लक्ष्मी, आता ती लक्ष्मीच म्हणतो आपण, गेले कित्येक वर्ष. पण मुलगी झाली की लक्ष्मी आली. आणि तसंच घडतंय प्रत्येकाच्या आयुष्यात. जेव्हा जेव्हा मुलगी येते तेव्हा त्याचं लाईफ काय म्हणतात, भरभराट जी सुरू होते ना ती त्या मुलीमुळे होते. त्यामुळे जी माझ्या आयुष्यात पण तसंच झालं. आणि अजूनही ती मला सपोर्ट करते. तुला माहिती आहे का, आता मला नवीन फ्लॅट जो घेतलाय तो माझ्या मुलांनी गिफ्ट दिलाय मला, 2 मुलांनी. अजून काय पाहिजे सांग ना मला, वडिलांना, आई वडिलांना काय पाहिजे. अशी मुलं आहेत ना ज्यांची कोणाची असेल, माझीच असं नाही, की माझ्या मुलांनी आणि मुलीने मला गिफ्ट दिला माझ्या वाढदिवसाला, फ्लॅट. बरं, जेव्हा तिची गंमत अशी की ते आम्ही बघत होतो फ्लॅट, मला वाटलं मुलीला घ्यायचं आहे. तर मी पण अरे कशी काय ती इथे येणार, नोकरी कुठे करते आणि इकडे कशी फ्लॅट घेणार. तर मी आपलं जायचो बघायला त्यांच्यावर फ्लॅट वगैरे. हे चांगलं चांगलं चांगलं. अगं अंकिता पण इकडे कसं कडं बघ ना, असं कर. तर अंकिता म्हणाले आता पप्पाला सांगितलं पाहिजे की हे तुमच्यासाठी बघते. ते स्वीट. आणि तेव्हा मला खूप पाणी आलं डोळ्यात. म्हणजे ही कल्पना, म्हणजे मी वडिलांच्या वतीत नाही केलं ना, मी वडिलांना नाही केलं गिफ्ट, पण माझ्या मुलांनी मला गिफ्ट केल्यानंतर मला डोळ्यातनं पाणी गेलं. म्हटलं जे मी करायला पाहिजे ते मुलं करतात, असं झालं. त्यामुळे मी माझ्या मुलाला खूप मानतो. किती वेगळंच वाक्य आहे, मी माझ्या मुलांना मानतो. हे म्हणजे मला काय, म्हणजे मला एक्सप्रेस नाही करता येते की आता अशी सिच्युएशन आहे, कंडिशन आहे की सतत मुलांना दोष देणं किंवा मुलांना पालकांविषयी काही वाटत नाही असं सर्रासपणे म्हटलं जातं. अर्थात काही प्रमाणात काही अंशी ते खरंही असतं, पण असं एका बापाने म्हणणं हे, म्हणजे मी इमॅजिन करते की शुभंकर आणि अंकिता ताईला काय वाटत असेल आता, की आपल्या वडिलांना आपण त्यांना जे हवंय ते देऊ शकलोय आणि यापेक्षा मोठी गोष्ट नाही. त्यांनी देऊ शकलो कारण त्यांच्या मनात ती भावना की आपल्या वडिलांनी आपल्यासाठी खूप केले. बरोबर. काय काय हे जे काय कांड झाले सगळे आयुष्यात माझ्या, ती मुलांनी अनुभवले. मी त्यांच्या समोर केलं, त्यांच्या काही लपवून ठेवलं नाही. आपल्या घरी पैसे नाहीत, आपल्याकडे 150 रुपये आहेत, आपल्याकडे कर्ज आहे, सगळं समोर त्यांच्या समोर आहे. त्यामुळे तेही तयारच असतात त्याची, कारण ते बरोबर प्रॉपर. आता ती इन्व्हेस्टमेंट करते चांगली मुलगी. तर आता हे झाल्यापासून ती शुभंकरला पण, त्या दोघांचं बॉन्डिंग तर प्रचंड आहे. ते बहीण भाऊ म्हणजे काय म्हणतात त्याला, एका शरीराची 2 असं म्हणतात, इतकेच जवळ आहेत, एक अटॅच्ड आहेत एकमेकांशी. त्यामुळे ती शुभंकरची जबाबदारी जवळजवळ तिने घेतलेली आहे, असं आहे ते. त्यामुळे ते खूप, आता हे कसं घडलं मला माहिती नाही, ते त्यांच्याकडनं घडत गेलं, ते अटॅच होत गेले, त्यांचं प्रेम वाढत गेलं दोघा भाऊ बहिणींचं. त्यामुळे तसं आहे. बरं, पण तरी त्यांना तुमच्याबद्दल फार एक मोठी कंप्लेंट आहे की तुम्ही मोबाईलवर हार्मोनियम वाजवता.
कारण ती माझी एक सवय होती की एकदा कधीतरी मी हार्मोनियम ठेवलं आणि वाजवायला गेलो होतो, आता येत का नाही आपल्याला, मग ते शिकलो, मग त्यांना वाजवायला लागलो असं. पण ती वाजवताना इरिटेट व्हायचं कारण ते प्रयत्न करण्यात मध्ये जे काही इरिटेशन असतं ना. मी इमॅजिन करू शकते. म्हणजे हे जे काही तुमच्या सवयी आहेत की मोठ्याने रील्स ऐकणे, हार्मोनियम अचानक एकदम पास करणारे, काय शांतता आहे एकदम, वेगळ्याच विषयावर बोलणं, एक विषय चालू आहे आणि मी अचानक दुसराच वेगळाच करतोय, पप्पा हा कुठं आला विषय असं बोलतात. पण आपण त्यावेळी बोलताना विचार वेगळे चालायचे, अचानक तो विचार येतो आपल्या डोक्यात, आपण बोलून टाकतो, असं झालं ते. सो आता तुम्हाला कळलं असेल की मी नक्की कोणाशी बोलली आहे तुमचा रिसर्च करताना. सो अंकिता ताईशी मी बोलले, तिने सांगताना मला म्हटलं, मी पहिला विचारलं की हार्मोनियमवर का नाही वाजवत, ते मोबाईलवर हार्मोनियम वाजवण्याचा काय मुद्दा आहे. ते म्हणे आम्ही डिस्करेज करतो ना त्यांना की तुम्ही नका वाजवू. मी हार्मोनियम घ्यायची पण सुरुवात केली होती, कुठं चांगलं हार्मोनियम बघूया, पण वाजवणार पण मी आणून ठेवलं, पण वाजवणार त्याच्यापेक्षा मोबाईलवर ना, नको तर मग. आणि मग तुमची बायको तुमच्यावर चिडत नाही का अशा वेळी? त्याने हात टेकले सो ऑनेस्ट. काय करणार, ती करणार तर आहेच मी ना, वाजवणं तर आहेच. मग मी कानाला लावून वाजवायचो, पण ते बरोबर व्हायचं नाही, मग मी मोठ्याने वाजव, बारीक आवाजात करायचो, पण ते करायचो ना. मी म्हटलं तेवढाच एक विरंगुळ आहे ना मला. तुम्हाला विरंगुळ्याला आधी वेळ आहे का? नाही, माझं जोयकवती मिळायचं तेव्हा, मध्ये मध्ये सिरियल बंद पण होते ना. आता एखादी सिरियल बंद झाल्या दुसरी मिळेपर्यंत 2-3 महिने जातात, त्यावेळी काय करायचं असं होतं. बरोबर. एखाद्या पुरुषाचं आयुष्य लग्न झाल्यानंतर कसं बदलतं? म्हणजे आपण बॉयज टॉक नाही, याच्यामध्ये माझ्या बायकोला मी खूप श्रेय देतो, सगळं श्रेय बायकोच आहे. मी आता आहे जसा तो माझ्या बायकोमुळे आहे. अतिशयोक्ती अजिबात नाही. या जगात तुम्ही कोणालाही विचारा की ती कशी आहे, तर मी आहे त्या, ती आहे म्हणून तसा आहे मी. अदरवाईज काय गर्लफ्रेंड म्हणू नको, बॉयफ्रेंड, म्हणजे कसे त्याला लिमिट नसते, ती झाले असते. पण एक आपल्याला मार्ग मिळतो, एक ठेराव मिळतो आपल्याला, एक सेट. आता हे बरोबर आहे, हेच योग्य आहे, ही जे सांगेल ते करेक्ट आहे आणि ते करेक्टच असतं. म्हणजे तू माझ्या बायकोशी पण मुलाखत घ्यायची, पण ती इतकी डॅशिंग आहे ना, तिची जगात सगळीकडे ओळख आहे, कुठेही ओळख आहे तिची. सांगतो तुला मी. माझी मुलगी ऑफिसमधून निघाली गाडीने तिच्या, तर बायको म्हणाली कुठपर्यंत पोचलीस? ती काय ते सँडर्स रोड का कुठेतरी तिथे कुठेतरी होती. अगं आई, इथे खूप ट्रॅफिक जाम आहे, 2 तास दाखवतात तिकडे, बापरे. कुठे आहेस तू? मी ट्रॅफिक जाममध्ये इकडे अडकले, असं. होय काय, बरं 1 मिनिट हा. मग तिने एका पोलीस ऑफिसरला फोन केला जो त्यांच्या ओळखीचा होता. हा बोला ताई, काय म्हणताय? अहो मी तुम्हाला सांगते, माझी मुलगी तिकडे ट्रॅफिकमध्ये अडकलेली आहे, तिला बघा काय ते. कुठल्या एरियामध्ये ताई आहेत? अशा ठिकाणी आहे. होय काय, जरा 1 मिनिट हा, मी सांगतो का. ठेवला फोन. मग हिला फोन केला थोड्या वेळाने, अंकिताला. अंकिता आता कुठे? नाही आई, झालं इथे ट्रॅफिक क्लिअर झालं, आता मला साईडने काढ. ती क्लिअर झाली, तिने ट्रॅफिकमधनं बाहेर पडली. ती पोलिसांची कॉन्टॅक्ट कसा काय केला? त्याचं ती बऱ्याच गोष्टी करते ना, म्हणजे ती काय म्हणतात त्याला, ग्रुप्स आहेत तिचे बरेच, की बिझनेस ग्रुप्स आहेत तिचे बरेच. त्याच्यामध्ये ते ग्रुपची नावं बरीच आहेत, त्याच्यामध्ये ती अटॅच असतात, त्याच्यामध्ये ओळखीचे आहेत सगळ्या. आणि इकडनं तिकडनं ओळख येते ना, हिचे मिस्टर इकडे आहेत, ती खूप क्लिक होतात. काय म्हणतात त्याला, HR काय म्हणतात, PR तिचा खूप चांगला आहे. रिलेशन्स खूप करते ती, पटापट, आणि सगळीकडे ओळख आहे तिची. मग तिकीट पाहिजे असेल कुठे, आणि मुळात मेन सुनील तावडेची बायको ना, ते पटकन होतं त्यांचं. थोडा तो क्रेडिट खुद को दिया नाही अभी तक, पण तिला माहिती की आपण आपल्या नवऱ्याचं नाव कधी वापरायचं ते. मग कुठे फंक्शनला गेली तर मी अमुक यांचे काय सांगताय तुम्ही, अमुक, अरे हे अमुक सुरू होतं मध्ये, मग ती ओळख काढून मग त्यांचा फायदा बरोबर असं या टाईपने. तर ती नंतर गाडी चालली आमची. अरे हा नंबर
MH25 कुठला नंबर आहे? 25 म्हणजे कुठलं आलं? एक मिनिट फोटो काढते. एखादा एक माणूस, तो पॉलिटिशियनची गाडी होती, झिंकन काहीतरी घेऊन गेला. चला हा कोण माणूस आहे? एक मिनिट, नंबर फोटो काढला तिने आणि कळवलं की असं असा नंबर अमुक या गाड्या सांगलीचा आहे म्हणून किंवा कुठला असं. मग तिने सांगली एक मिनिट फोन करते, हा कोण माणूस आहे? अमुक 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 असं करून गेलाय, या नंबरची गाडी आहे. हे कोण? अहो ते साहेब आहे, ते आमदार आहेत, अमुक आमदाराचा माणूस आहे ते. तसे एक गाडी चालू आहे आमची. म्हणजे मला असं वाटतं अच्छा ओके, गाडी चालू गाडी तिने ही सगळी इन्फॉर्मेशन काढलेली होती. बापरे. मला असं वाटतं की त्यांना काहीतरी एखादी गोष्ट कळली नसेल तर त्या फ्रस्ट्रेट होत असतील की हे मला कळलं कसं नाहीये. डेंजरस आहे. म्हणजे मला जास्त ते भीतीदायक आहे, कारण सगळं माहिती असणार ना. तुम्ही कुठे गेलात, काय केलात, माझा मुलगा म्हणून कुठे गेला काय तिला माहिती असं सगळं. डेंजर. ती डेंजर आहे म्हणजे चांगल्या अर्थाने. चांगल्या अर्थात. हा, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नसतो. काय ती पिकनिक पण अरेंज स्वतःच करते. बरं. त्यांचे ग्रुप्स आहेत. म्हणजे मॉम्स वर्ल्ड नावाचा त्यांचा ग्रुप आहे. म्हणजे हे सगळे मित्रमैत्रिणी आहेत ना, अंकिताचे मित्र मैत्रिणी आहेत, शुभंकर, त्यांच्या आयांचा एक ग्रुप आहे. ते पिकनिकला जातात आणि पिकनिक ही अरेंज करते. ही अरेंज करताना ते अनेक ओळखीचे वगैरे. आता माझे पण मित्र आहेत. आता माझे मित्र, त्यांचे अनेक बंगले आहेत, रिसॉर्ट्स आहेत त्यांचे. मग मी नाही जात ना, ती ओळख काढून अहो असं असं आहे, अहो बोलत आहे काय, असे जे माझे मित्र येणार, आमचा ग्रुप आहे तो तिकडे येणार आहे, तर त्यांची हो करतो ना, तुमच्यासाठी काय आहे ताई, असं करून ती स्वतःची फायदा करून घेते. सही आहे. पॉडकास्टच्या शेवटी आता शेवटी यायला पाहिजे, गाडी चालूच राहील. अरे पण मला तर खूप मजा येते. मला काहीच प्रॉब्लेम नसता जर का हे असतं तर, पण कुठेतरी थांबावं लागतं. म्हणून आत्ता तुमच्यासाठी सगळ्यात अभिमानाची गोष्ट काय? सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे माझी मुलं, त्यांचं करिअर, ज्या पद्धतीने ते करिअर हँडल करतात, ज्या पद्धतीने त्यांनी लाईफशी स्ट्रगल करून ते या स्टेजला आलेले आहेत, तर ते अभिमानास्पद आहे मला. त्यामुळे मला त्यांचं अभिमान खूप वाटतो. मी त्यांना बोलून पण दाखवतो, प्राऊड ऑफ यू वगैरे वगैरे वगैरे. कारण ज्या पद्धतीने ते आलेले आहेत, अंकिताने अनेक नोकऱ्या करून शिकून मग ती आमच्या क्षेत्रात आली. त्याच्यामधून खूप शिकून आलेली आहे ती. शुभंकर, त्याला फक्त ऍक्टर व्हायचं होतं, ते त्याने सक्सेसफुली केलंय. जास्त मार्क मिळाले त्याला, पर्सेंटेज, तरी सुद्धा त्याने रुपारेलचं ऍडमिशन मिळालं होतं. तो म्हणा थांबा पप्पा, मी रुपारेलमध्ये स्पेल्डिंग लावली होती, माझा मुलगा येणार जरा लक्ष ठेवायच्यावर. त्याने म्हणाल थांबा पप्पा, दुसरी लिस्ट येईल. दुसरी लिस्ट रुईयामध्ये आली, त्यांनी ऍडमिशन केलं. कारण रुईयामध्ये नाटक बिटक सगळं आहे ना, नाट्यबल आहे, त्याच्यामध्ये त्याला स्कोप मिळाला. त्यामुळे त्याने बरोबर मॅनेज करतात ते, आणि ते फोकस आहेत दोघंही. त्यामुळे आता अंकिताची तिला लाईन मिळत नव्हती म्हणून ती फोकस होत नव्हती. एकदा लाईन मिळत खूप फोकस आहे. 4-4, 5-5 सिरियल करते. तिला मराठी येत नव्हतं, ते मराठी शिकून तिने टोमणे खाल्लेले मराठी येत नाही बद्दल तिच्या आजूबाजूच्या लोकांकडनं. तर ते मराठी शिकली, पु ल देशपांडे वाचलं तिने, आता मराठी बोलते, उत्कृष्ट बोलते. नंतर ती स्क्रीन प्ले लिहिते मराठीत. एवढ्या लेवलला तिने अभ्यास करून केलेला आहे. त्याचा मला अभिमान वाटणारच ना मुलाला. आणि मुलगा तर 1 वर्षभर ट्रेनिंग, ते सक्सेसफुल. माझी मैत्रीण मला होती की तो पळून जाईल, तो सोडेल. माझा मित्र पण म्हणाला होता की तो सोडून पळून जाईल. तो इतकं ट्रेनिंग म्हणजे कठीण असतं ते खूप. म्हटलं माझ्या मुलावर विश्वास आहे, तो पूर्ण करणार. आणि त्याने वर्षभर पूर्ण केलं. ते कुठेही तक्रार केली नाही. आजीकडे राहायचा तो, दादरला, तिकडनं साहित्य संघात यायचं. एवढं केलेलं आहे मुलांनी, काही न सांगता. आणि कुठल्याही मुलाने माझ्या नावाचा वापर करून कामं मिळालं नाही. मी कोणालाही, माझ्या मुलीला फक्त इंट्रोड्यूस केलं तिकडे फक्त, पण पुढचं तिचं ते निघलं. शुभंकरला कुठलंही काम त्याने त्याच्या कॅलिबरवर मिळालेलं आहे, त्याच्या प्रयत्नाने त्याला काम मिळालं. मी कुठेही त्याचं नाव सजेस्ट केलेलं नाही आहे. तर माझ्या नावाचा वापर मुलं करत नाहीत.
त्यांचे ते मोठे झालेले आहेत. त्यामुळे अभिमान वाटतो मला मुलांचा. ॲब्सोल्युटली. थँक्यू सर. Thank you. खूप खूप मज्जा आली. तुम्ही मला वाटतं पहिल्यांदाच इतकं मन मोकळेपणाने अशा एखाद्या माध्यमावर बोलला असा. त्या पद्धतीने विचारलं जातं ना. म्हणजे आपण गप्पामधनं ते होत जातं, एकात नाही. कारण सांगण्यासारखं खूप आहे. म्हणजे 49 वर्ष म्हणजे माझ्या नशिबाने, म्हणजे वरच्याचे नशीब म्हणतो मी, की मला तंदुरुस्त ठेवलं, हेल्दी ठेवलं आणि माझ्या नशिबाने कामं मिळत गेली आणि हा प्रवास लांबला अजूनही वाढेल. बाजूने मला खूप करायचं काम. नाही, आमच्या खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला. आणि आय होप तुम्हालाही मजा आली गप्पा मारायला. आणि आता एखादा असा शुभंकर सोबत आपण पॉडकास्ट करू. उत्तम. तोच बोलेल, मी गप्प बस. नाही, तो बोलू देईल तुम्हाला. सो थँक्यू सर. थँक्यू सो मच.